प्रभाग क्रमांक 8 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनुसूचित जाती अ दीपाली सागर कोथमिरे, महिला राखीव ओबीसी क गायत्री किरण निगळ, सर्वसाधारण पुरुष ड मधून किरण नामदेव जाधव यांनी आज दिनांक 11 रोजी सकाळी 12 वाजता नवशा गणपतीचे दर्शन घेऊन गणपती बाप्पाच्या चरणी माथा टेकत आपल्या प्रचार यात्रेची शुभ सुरुवात केली आहे। नवसाला पावणारा गणपती म्हणून परिसरात प्रसिद्ध असलेल्या गणपतीच्या दर्शनाने तिन्ही उमेदवारांनी आगामी निवडणुकीसाठी यशाची प्रार्थना केली। दर्शनानंतर त्यांनी नागरिकांना प्रत्यक्ष भेटी देत प्रचार पत्रिकेचे वाटप केले। घराघरात जाऊन मतदारांचा आशीर्वाद घेत आजच्या प्रचाराचा पहिला टप्पा उत्साहात पूर्ण करण्यात आला। स्थानिक नागरिक आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून तिन्ही उमेदवारांना मनापासून साथ दिल्याचे चित्र पाहायला मिळाले। नागरिकांच्या आशीर्वादासह आणि नवसाला पावणाऱ्या गणपतीच्या कृपेने तिन्ही उमेदवाराच्या प्रचाराची ही सुरुवात आशीर्वादमय ठरली आहे। सदर प्रचार पत्रिकेच्या वाटप प्रसंगी ज्येष्ठ नागरिक संजय निगळ, अनिल खोडे, पुंडलिक बस्ते, नंदकिशोर देवरे, उमेश बर्गे, बाळासाहेब पवार, रवींद्र कलाल, राजेंद्र जाधव, सुनील निगळ, मनोज निगळ, राहुल निगळ, सौरभ निगळ, दत्ता जाधव, ऋत्विक जाधव, दिवेश आवारे, जितू धुमाळ, योगेश धोंगडे, हर्षल शिंपी, अनिल साळवे व तसेच आनंदवली परिसरातील महिला व तरुण मुलं मुली मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय महाराष्ट्र। माझं नाव दीपाली सागर कोथमिरे। इथे जमलेले सर्व ग्रामस्थ, माता भगिनी, बंधू भगिनी सर्वांना माझा नमस्कार। जय जिजाऊ, जय शिवराव, गणपती बाप्पा मोरया। आज आम्ही नवशा गणपती या ठिकाणी दर्शनासाठी आलो आहोत। हा पूर्ण प्रभाग क्रमांक 8 म्हणजे आमचं जणू काही घरच आहे। इकडचे सर्व पब्लिक हे जवळ आमचे घरातले मेंबर्स आहे। अशी कोणी व्यक्तीने जी आम्हाला ओळखत नाही, आम्हाला मदत करायला तयार नाही, आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी नाही। इकडे असलेल्या सगळ्या ग्रामस्थांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की या वेळेला प्रभाग क्रमांक 8 मध्ये आम्ही निश्चितपणे बदल घडवणार आहे। आणि त्यासाठी मी इच्छुक उमेदवार दीपाली सागर कोथमिरे, किरण निगळ साहेब यांची मिसेस गायत्री किरण निगळ आणि किरण जाधव भाऊ हे जातीने लक्ष घालणार आहे। आणि आम्ही अशी ग्वाही देवाला दिलेली आहे की यावेळी निवडूनच येणार आणि परिवर्तन घडूनच दाखवणार। जय हिंद। मी गायत्री किरण निगळ प्रभाग क्रमांक 8 मधून उमेदवारी करीत आहे। तर इथे जमलेले सर्व नागरिकांचे धन्यवाद। आम्ही आज श्री गणपती बाप्पाच्या दर्शनाने व ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वादाने आज प्रचाराला सुरुवात केली आहे। तर सर्वांनी शेवटपर्यंत हा पाठिंबा दाखवा। प्रभाग क्रमांक 8 इच्छुक उमेदवार आज आमच्या प्रचार फेरीदरम्यान गणरायाला प्रभाग क्रमांक 8 मधील आमचं ग्रामदैवत गणराय श्री नवशा गणपती महाराज यांना वंदन करून आज आम्ही प्रचाराला आणि नवीन परिवर्तनाला सुरुवात केली आहे। गणपती बाप्पा आम्हाला नक्कीच न्याय देईल आणि आशीर्वाद ज्येष्ठांचा, नागरिकांचा, प्रभाग क्रमांक 8 मधल्या सर्व आनंदवली ग्रामस्थांचा, गंगापूर गावातील सदस्यांचा पाठिंबा शिवसेनेसोबत आहे। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव, सर्व कार्येषु सर्वदा। आज प्रभाग क्रमांक 8च्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अधिकृत उमेदवार अ, ब, क, ड चारही उमेदवार आज आपल्या पावन गणपती मंदिराच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ करून श्री गणेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे। तसेच चारही उमेदवारांच्या पाठीमागे प्रभागातील सर्व ज्येष्ठ नागरिक, शिवसैनिक, माता भगिनी या सर्व स्वयंस्फूर्तीने आणि उत्साहाने या ठिकाणी त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी आणि त्यांच्या विजयासाठी खंबीर साथ देण्यासाठी स्वस्फूर्तीने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। तसेच येणाऱ्या काळामध्ये त्यांचा विजय या ठिकाणावर निश्चित असा वाटत आहे आणि दिसत आहे, हे देखील मी त्यांना शुभेच्छा देतो। आज इथं जमलेले आमचे सगळे ज्येष्ठ नागरिक प्रभाग क्रमांक 8 मधील श्री नवसा गणपती देवस्थानाच्या पवित्र भूमीमध्ये आम्ही आज इथं उपस्थित सगळे झालो आहोत। आज मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की हा प्रभाग 8 मध्ये आम्ही सर्व जे उमेदवार आहे ते मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसादाने आम्ही इथं आलेलो आहोत।
त्यांना पाठिंबा देण्याकरता आज प्रभागातील ज्येष्ठ नागरिक सगळे महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या, त्यात मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानतो. व आज आमच्या उमेदवार अ गटातून दीपाली सागर कोथमिरे, क गटातून गायत्रीताई निगळ, ड गटातून आमचे किरण भाऊ जाधव हे उमेदवारी करण्याकरता इच्छुक आहे. आम्ही आज नवशा गणपती त्यांनी पाया पडून आज हेच मागणं मागितलं आहे की हा प्रभाग क्रमांक 8मध्ये ही परिवर्तनाची लाट आज पसरली पाहिजे आणि प्रभाग क्रमांक 8मध्ये परिवर्तन हे 100% झालंच पाहिजे. कारण की पूर्ण प्रभाग 8मध्ये झालेले कामांची दखल नागरिकांनी यावेळेस घेतलेली आहे आणि त्यांनी आम्हाला आवर्जून उत्स्फूर्तपणे सांगितलं आहे की तुम्ही तुमची उमेदवारी करा आणि तुम्ही ह्या प्रभागाला नीट न्याय द्या आणि तो न्याय देण्याचं काम आमचे सर्व उमेदवार जातीने करतील हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि माझे 2 लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, सातपूर.